प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. सत्व रज तम बाधा नोहे हरिभक्तासी कदा, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि या वर्णनामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचा काही विशेष आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्या विशेषाच्या अनुषंगानं माझ्या मर्यादित वेळेमध्ये तासाभरामध्ये अभंगाचा जेवढा भाव व्यक्त करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी वेळेच्या मर्यादेमध्ये प्रयत्न करतो. चालू असणारा नाममहोत्सव गोस्वामीजींच्या चतुःशताब्दीच्या निमित्तानं चालू आहे. त्या निमित्तानं आपल्याला रामायणाचं पारायण आणि त्याच संबंधानं रामायण कथा आणि त्या संबंधानं काही कीर्तनं यांची सेवा करायला मिळते आहे. हे आपलं भाग्य आहे की भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणाजवळ बसून संतांच्या जीवनचरित्राचं चिंतन, संतांच्या वाङ्मयाचं पारायण आणि संतांच्या संबंधाने केलेल्या चिंतनाचं अवगाहन करायला मिळतं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्या निमित्तानं हा उत्सव आहे. मला वाटतं पंढरपुरामध्ये पहिलाच उत्सव असेल की जो गोस्वामीजींच्या संबंधानं त्यांच्या चतुःशताब्दीचं औचित्य साधून इथं संपन्न होतो आहे. हा पंढरपुरामधला पहिला उत्सव आहे. आत्तापर्यंत चातुर्मासामध्ये इतकी वर्ष आपण राहत आलो. गोस्वामीजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या दिवशी काही स्मरणही केलं जातं, परंतु अशा पद्धतीचा उत्सव हा आमचे चिरंजीव हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज यांच्या अत्यंत मोठ्या सहकार्यानं, त्यांच्या त्यागानं आणि त्यांच्या व्यापक अशा विचारसरणीतून इथं संपन्न होतो आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की पंढरीनाथाची सेवा आपल्याला नेहमीच करायला मिळते. ज्ञानोबाराय तुकोबारायांची सेवा आपण कीर्तन प्रवचन किंवा अन्य गाथा भजन या प्रसंगातून करतच असतो. ज्ञानोबाराय तुकोबारायदी संत महात्म्यांबरोबर आपण पायी वाटचाल करत इथपर्यंत येतो. त्यांच्याबरोबरची संगती आपल्याला प्राप्त होते. सताम साप्तपदम मैत्रम असं योगवासिष्ठामध्ये आलं आहे बरं का. संतांबरोबर 7 पावलं चाललं की संतांचं सख्य होत असतं. आपण तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत येतो देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत येतो. हे काही 7 पावलं नाहीत, 7,000च्या वर 7 लाखाच्या जवळजवळ पावलं होतात. संतांचे आपण लाडके होतो. ऐका, ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय यांची सेवा आपल्याला घडते, पंढरीनाथाची सेवा आपल्याला घडते, पण गोस्वामीजींची सेवा आपल्याला शक्यतो फार कमी वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये घडली तर घडली. तुम्हाला रामायणासारख्या कथेतून जी काही सेवा घडते त्या सेवेनंच आम्हाला तर तशा सेवा कधीच करायला मिळत नाहीत. त्यांच्या संबंधानं काही भावसमर्पण करायला मिळत नाही. त्यांच्या चरणाचं दास्य करायची संधी फारशी उपलब्ध आम्हाला होत नाही. तुमच्या दोघांमुळे आम्हाला गोस्वामीजींची सेवा करायला मिळाली. याबद्दल तुमच्या दोघांच्याही प्रति कृतज्ञतेचा भाव अंतःकरणामध्ये ठेवतो. आणि मी ज्या अभंगाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो आहे त्याच्या विषयाच्या संबंधानं थोडं बोलतो. विठ्ठला 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 तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामधून संत महात्म्यांचं वर्णन केलंय. इथं भक्ता हा जो शब्द आला ना तो आत्ता आजच्या पुरता या कीर्तनापुरता एरवीही आपल्याला घेता येतो, पण औचित्य आहे म्हणून इथं भक्त हा शब्द गोस्वामीजी या अर्थानं घ्यायचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
तुकाराम महाराज अशा महात्म्यांचं वर्णन करतात, संतांचं वर्णन करतात. संतांच्या वर्णनामध्ये तुकाराम महाराजांची प्रवृत्ती जरी झालेली असली तरी कोणत्याही वर्णनामध्ये कुणाचीही जी प्रवृत्ती होत असते ती त्या त्या व्यक्तिविशेषाला अनुसरून होत असते. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी काही विशेष गुणवत्ता आहे त्यांच्या वर्णनाकडे जगताची प्रवृत्ती होते. ज्याच्याकडे काहीही नाही, कोणताही गुण नाही, अशा व्यक्तीच्या वर्णनाकडे कुणाची प्रवृत्ती होत नाही. वर्णनाची प्रवृत्ती व्यक्तिविशेषाच्या आधाराने होते. व्यक्ती ज्याचं वर्णन करायचंय तो वर्ण्य विषय आणि वर्णन करणारा वर्णक असे दोन्ही जरी चिंतनं आपण डोळ्यासमोर ठेवली तरी वर्णन करणाऱ्याकडे गुण असणं आणि ज्याचं वर्णन केलं जातं त्याच्याकडे गुण असणं या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं फार दुर्लभ असतं बरं का. बऱ्याच वेळेला ज्याचं वर्णन केलं जातं त्याच्याजवळ गुण असतात पण वर्णन करणारा मात्र गुणवान असतो असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि बऱ्याच वेळेला एखाद्या चांगल्या स्वभावाचा सत्वशील मनुष्य कुणाचंही वर्णन करतो पण कोणीही तेवढी गुणसंपदा जवळ बाळगून असतात असं आपल्याला म्हणता येत नाही. गुणवर्णन करणारा आणि ज्याचं वर्णन केलं जातं हे दोघेही गुणसंपन्न असणं हे इतरत्र आपल्याला दिसत नाही. ते फक्त संत वाङ्मयामध्ये दिसून येतं. ज्ञानोबाऱ्यांनी केलेलं गुरुचं वर्णन, तुकोबाऱ्यांनी केलेलं देवाचं संतांचं वर्णन, ज्याचं वर्णन करायचं आहे तोही गुणवान आहे. आणि वर्णन करणारे तुकाराम महाराज ज्ञानोबाऱ्यांसारखे जे संत महात्मे आहेत तेही त्याच गुणसंपदेनं युक्त आहेत. त्यामुळे गुणवान जेव्हा गुणवानाचं वर्णन करतो तेव्हा त्या वर्णनाला गाथ्यामध्ये स्थान मिळतं. विठ्ठला 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 अधिक विस्तार मला आता त्याच्याबद्दल करायचा नाही. कुणाचं वर्णन करावं, कुणाचं वर्णन करू नये या संबंधामध्ये आणखीनही काही विचार असतील, आपल्याला फार त्याच्यामध्ये आत्ता पडायचं कारण नाही. पण तुकाराम महाराजांसारखे महापुरुष जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्या वर्णनाची प्रवृत्ती काही हेतूला धरून असते. गुणविशेषाला धरून वर्णन प्रवृत्ती जर होत असेल, गुणवर्णन प्रवृत्ती जर होत असेल तर तो गुणविशेष कोणता असावा या संबंधामध्ये मात्र आपल्याला वैविध्य पाहायला मिळतं. गाथा जर आपण उघडला तर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी देवाच्या वर्णनापेक्षा जास्त अभंग संतांच्या वर्णनाचे रचलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि संतांच्या वर्णनाचे जे अभंग तुकाराम महाराजांनी रचलेत त्या सगळ्या अभंगामध्ये संतांचा एकच गुण सांगितला आहे असं नाही आहे. संतांच्या विविध गुणांवरती तुकाराम महाराजांनी प्रकाश टाकला, त्या गुणसंपदेचा आपल्याला परिचय करून दिला. तुकाराम महाराजांचा संतपर रचलेला प्रत्येक एक अभंग संतांचा स्वतंत्र विशेष दाखवणारा आहे. विठ्ठला 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 त्यामुळे कोण वर्णन करतं, कुणाचं वर्णन करतं आणि काय वर्णन करतं या तिन्हीला धरून आपल्याला वर्णनाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. कोणी कुणाचंही वर्णन करतं याला तसं काही फार अर्थ नसतो. कोणी येतं कुणाचंही वर्णन करतं, काही वर्णन करून जातं, याला काही फार अर्थ नाही. एखाद्या माणसाचं वर्णन करताना काय माणूस आहे, दिवसाला 3-3, 4-4 बाटल्या संपवतो, हे काही वर्णन होईल का त्याचं? हे वर्णन नाही. म्हणजे वर्णन करणाराही त्याच लायकीचा, ज्याचं वर्णन केलं जातं तोही त्याच लायकीचा आणि वर्णनाचा विषयही तेवढाच हीन आणि सवंग आहे असं आपल्याला मानावं लागतं. पण वर्णन करायचं, आता हे जे वर्णन केलं जातं तुकाराम महाराजादी संत महात्म्यांकडून जे वर्णन केलं जातं त्या वर्णनामध्ये असं सामान्यत्वानं काही बोललेलं नसतं. कुणाचं वर्णन करावं असं आहे. परैः प्रोक्ता गुणायस्य निर्गुणोपि गुणी भवेत इंद्रोपि लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः असं एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. सुभाषितकारांनी याचा विचार करताना असं म्हटलंय, परैः प्रोक्ता गुणायस्य निर्गुणोपि गुणी भवेत. एखादा मनुष्य आहे ज्याच्या जवळ काही नाही आहे, त्याच्याजवळ काही फार चांगले गुण आहेत, त्याच्याजवळ काही फार मोठी गुणसंपदा आहे असंही काही नाही, पण असा एखादा गुणरहित असणारा मनुष्य ज्या वेळेला दुसऱ्याच्या गुणात प्रवृत्त होतो, गुणवर्णनात परैः प्रोक्ता दुसऱ्याचं वर्णन करायला प्रवृत्त होतो, त्यावेळेला काय होतं, निर्गुणोपी तो गुणरहित असला तरी गुणी भवेत, तरी तो गुणवान म्हणून जगतामध्ये ओळखला जातो. पण एखादा मनुष्य स्वतःच वर्णन करून घ्यायला लागला, इंद्रोपी लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः स्वयं प्रख्यापितैर्गुणैः इंद्रो अपि लघुताम याती.
जो स्वतःच्याच तोंडानं स्वतःचं वर्णन करून घ्यायला लागला तो इंद्र असला तरी सुद्धा त्याला आपल्याला त्याची अवनती प्राप्त झालेली दिसून येते. याचा अर्थ काय? दुसऱ्याचं वर्णन करावं, स्वतःचं वर्णन करू नये. दुसऱ्याचं वर्णन करणाऱ्या त्याला वर्णविषय बनवण्यामध्ये आपला काय फायदा आहे? आपला काही फायदा नसतो. दुसऱ्याचं कौतुक करण्यामध्ये आपला एकच फायदा असतो की आपल्याजवळ काही नसलं तरी लोक एवढा गुण आपल्याजवळ ठेवतात की दुसऱ्याचं फार चांगलं वर्णन करतो. विठ्ठला विठ्ठला दुसऱ्याच्या वर्णनामध्ये लोक आपल्याला इतकंच म्हणतात, बाकी काही नसलो त्यांच्याजवळ, पण कधी कुणाला नावं ठेवत नाहीत बघा, सगळ्यांचं वर्णन करतात. हा गुण तरी आपल्याजवळ येतो की नाही? याच्याकरता दुसऱ्याचं वर्णन करत चला. सुभाषितकाराने आपल्याला त्या संबंधामध्ये सांगितलं. पण तुकाराम महाराजांसारखे महापुरुष जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा संतांच्या ठिकाणी असणाऱ्या सकल गुणांचा परिचय करून घेऊन, किंबहुना त्याच्याही पुढे जायचं झालं तर संतांच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गुणांना आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन त्या गुणांचं वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला याला मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायनामध्ये तद्गुणशालिता असा शब्द वापरला बरं का. मधुसूदन सरस्वती त्या संबंधामध्ये बोलताना आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय व्हावा याच्याकरता काय काय केलं पाहिजे हे सांगण्याकरता मधुसूदन सरस्वतीने भागवतातलं नारदांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून भक्तिप्रेमाच्या उदयाकरता अंतःकरणात निर्माण होणाऱ्या भगवंताच्या चरणाच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या भक्तिप्रेमाच्या उदयाकरता काय केलं पाहिजे याच्या 11 पायऱ्या नारदांच्या चरित्राला डोळ्यासमोर ठेवून सांगितल्या आहेत. बऱ्याच पायऱ्या आहेत, मला सगळ्या सांगायचं कारण नाही आहे. पण प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धा तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुती ततो रती अंकुरोत्पत्ती स्वरूपाधिगतीस्ततः वगैरे अशा पायऱ्या सांगत सांगत मधुसूदन सरस्वतींनी सांगितलं शेवटी एक पायरी अशी येते तद्गुणशालिता. त्या संतांच्या ठिकाणी असणारी गुणसंपदा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी याच्याकरता प्रयत्नशील राहणं आणि या प्रयत्नातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारा लाभ कोणता आहे तर भगवंताच्या चरणाच्या संबंधानं निरतिशय प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं. आणि अशा पद्धतीनं संत महात्मे जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्या वर्णनाला मूल्य येतं. तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामधून संतांचं वर्णन करतात. वर्णन कुणाचं करावं, वर्णन कुणी करावं हा विषय जरी स्वतंत्र विचाराचा असला तरी कुणाचंही वर्णन करताना, विशेषतः संत वाङ्मयात विचार करताना, कुणाचंही वर्णन करताना, संतांचं वर्णन करताना, देवाचं वर्णन करताना 3 गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात बरं का. कुणाचं वर्णन करावं याचे जर नियम आपण बघितले तर कुणाचंही वर्णन आपल्याला करता येत नाही. मग कुणाचं वर्णन करावं त्याच्या ठिकाणी 3 पद्धतीचा विशेष असावा तर तो वर्ण्य विषय होतो असा विचार आपल्याला मांडता येतो. सगळ्याचं चिंतन करून त्याचं सार फक्त सांगतो बरं. सगळा विस्तार करण्या इतपत माझ्या हातामध्ये वेळ नाही. तासाभरामध्ये मला सगळ्याच्या सगळ्या अभंगाचा भाव आपल्यासमोर ठेवायचा आहे, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये सांगतो. कुणाचं वर्णन करावं त्याच्या ठिकाणी 3 पद्धतीचा विशेष असला पाहिजे. काय काय असलं म्हणजे वर्णन करता येतं. एकतर त्याच्या ठिकाणी अलौकिकता असावी तर तो वर्णनाचा विषय होतो. त्याच्या ठिकाणी अपूर्वता असावी तर तो वर्णनाचा विषय होतो. आणि तो अद्वितीय असावा तर तो वर्णनाचा विषय होतो. विठ्ठला विठ्ठला आपल्याला थोडं उदाहरण देऊन सांगतो. अलौकिकता म्हणजे काय, अपूर्वता म्हणजे काय आणि अद्वितीयता म्हणजे काय. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता या 3 विशेषांचं जिथं एकत्रीकरण झालेलं असतं तो वर्णनाचा विषय होतो. तो संत महात्म्यांसारखा परमात्म्यासारखा वर्णनाचा विषय होतो. असा जो विचार आपण करतो तो आपण लक्षात घ्या. अलौकिकता या शब्दाचा अर्थ काय? लौकिकातला नसणं. अलौकिक म्हणजे लौकिकाचा निषेध ज्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. जो लौकिकातला नाही तो अलौकिक. आता लौकिकातला नाही म्हणजे काय? लौकिकामध्ये तुम्ही आम्ही जसे वागतो, जसे जगतो, ज्या नियमाने बद्ध असतो त्या नियमापैकी कोणताही नियम ज्याला लागू पडत नाही तिथं आपल्याला अलौकिकता मानावी लागते. मी पुढे बोलतो, अभंगाच्या संबंधानं पुढे बोलतो, पण उदाहरणं देऊन आपल्याला पुढे जातो. अलौकिकता म्हणजे काय? अलौकिकता म्हणजे कुठल्या तरी परलोकातला माणूस इथं आला आणि तो अलौकिक झाला असा त्याचा अर्थ नाही. अलौकिक म्हणजे काय? तो आहे लौकिकताच, दिसायला तुमच्या आमच्यातच दिसतो
पण तुमच्या आमच्यातला नसतो, त्याला अलौकिक म्हणा. दिसायला याच जगतामध्ये दिसतो, याच संसारामध्ये दिसतो, तुमच्या माझ्यासारखा देह धारण करून राहिल्यासारखाच तो दिसतो, त्याचा व्यवहार तुमच्या माझ्यासारखाच असतो, तोही तुमच्या माझ्यासारखा 2 वेळेला जेवतो, तोही रात्री झोपतो, पण तरी सुद्धा तो माणूस नसतो, तो जीव नसतो, तो परमात्मा असतो. असा विशेष ज्याच्या ठिकाणी आहे तिथे अलौकिकता आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, मी उदाहरणाने सांगतो, आपल्याला प्रमाण देऊन सांगतो. अलौकिकता म्हणजे काय? लौकिकातच असतो पण लौकिकातला नसतो, त्याला अलौकिक असं म्हणा. उदाहरण आपल्याला काय देता येईल? मला या अलौकिकतेकरता, अपूर्वतेकरता आणि अद्वितीयतेकरता फार लांब जायचं कारण नाही. एकाच अभंगामध्ये मला सगळं मिळतं आणि या अभंगामध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला तुकाराम महाराजांनी संतांच्या संबंधानं सिद्ध करून दिलेल्या आहेत, याचंही चिंतन करता येतं. पण उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, एकच अभंग नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं जे वर्णन केलं आहे त्या वर्णनाचा सगळा अभंग आपण पहा. त्या वर्णनामध्ये ज्ञानोबारायांच्या संबंधानं अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता नाथ महाराजांनी कशी व्यक्त केली याचं चिंतन मी आपल्याला सांगू शकतो. अलौकिकता म्हणजे काय? लौकिकात तो दिसतो, लौकिकात आलेला आहे, याच लोकातला आहे, तुमच्या माझ्यासारखाच देह आहे, पण तो तुमच्या माझ्यातला नाही, तो या जगतातला नाही. इथं जर अलौकिकता असेल ना, तर नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करताना तशी अलौकिकतेची भाषा वापरली. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी वापरलेले शब्द आपण पहा. कैवल्याचा पुतळा इथपर्यंत, प्रकटला भूतळा, ते भूतळावरच प्रकटलेले आहेत, हे लौकिकच आहे, ते भूतळावर. तुम्ही आम्ही जसे भूतलावर आलो तसे ज्ञानोबारायही आईबापाच्या पोटी या भूतलावर आले, हे लौकिक आहे. पण प्रकटला भूतळा हे जरी लौकिक असलं तरी तुमच्या माझ्यासारखा पंचमहाभूताचा देह घेऊन ते आले नाहीत. मग त्यांचा कसा आहे? कैवल्याचा पुतळा, इथं अलौकिकता आहे. अलौकिकता कोणती? प्रकटला भूतळा हे लौकिक असलं तरी ते कैवल्याचे पुतळे आहेत, इथं त्यांची अलौकिकता आपल्याला पाहावी लागते. कैवल्याचा पुतळा, कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. केवल या शब्दाचा अर्थ आहे एकपणा. केवल, केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. केवल म्हणजे एकपणा, आणि एकपणा ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना कैवल्य म्हणजे मोक्ष, की ज्या ठिकाणी दुसरं काहीही नाही त्याला म्हणतात मोक्ष, त्याला म्हणतात कैवल्य, त्यालाच म्हणतात एकपणा, त्यालाच म्हणतात केवलत्व भाव. हे सगळं एकाच अर्थाने येतं. आता त्याला मुक्ती म्हणा, मोक्ष म्हणा, काय सायुज्य म्हणायचंय म्हणा, पण एकपणा एवढाच त्याचा अर्थ आहे, त्याला म्हणतात कैवल्य. आता हे कैवल्य म्हणजे काय? एकपणा. एकपणा म्हणजे काय? दोनपणा नाही म्हणून नाईलाजानी मानलेल्या एकपणाला एकपणा म्हणत नाही.
एकपणा असा की ज्या एकपणाला एकपणा म्हणणं हा सुद्धा त्या एकपणाचा अपमान ठरावा, असा एकपणा जिथं आहे त्याला ज्ञानोबराय म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आम्ही विनोदाने सांगतो, एकपणा हा ज्याच्या ठिकाणी आहे तो एकटा जरी असला तरी एकाला सुद्धा एक म्हणणं हा बऱ्याच वेळेला वेदांतात एकपणाचा अपमान होतो, असा वेदांताचा नियम आहे. मी उदाहरण म्हणून त्याला गंमत म्हणून सांगत असतो. आपल्याकडे समजा कोणी पाहुणे आले, नवीन पाहुणे, घरातल्या लोकांचा परिचय करून द्यायचा आहे, तर आपण परिचय करून देतो की नाही, हा माझा मोठा भाऊ, हा माझा अजून एक भाऊ, हा माझा अजून एक त्याच्यापेक्षा लहान भाऊ, 2-3 भावाचा परिचय करून देतो. ही माझी बहीण, हिला अमक्या अमक्या ठिकाणी दिलं आहे, ही अजून एक बहीण आहे, हिचं अजून लग्न व्हायचं आहे, अमुक आहे तमुक आहे, हा माझा एक मित्र, हा अजून एक मित्र, असा परिचय करून देतो की नाही. हा एक भाऊ, हा एक भाऊ, आणि बायकोचा परिचय करून देताना ही माझी एक बायको, असं म्हणलं तर चालतं का? असं म्हणलं तर चालतं का? चालतं का? एक बायको, बरं किती आहेत बायका? एकच आहे की नाही? एकच आहे. पण एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून देणं हा सुद्धा त्या एका बायकोचा अपमानच होईल की नाही? अपमान होईल ना. तसं ज्ञानोबारायांना द्वैत सापेक्ष एकपणावर ज्ञानोबारायांवर त्याचा आरोप करायचा नाही. निरपेक्ष एकपणा म्हणजे कैवल्याचा पुतळा असे ज्ञानोबाराय आहेत. हे प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, आपल्याही अंतःकरणात जिव्हाळा आहे, पण आपल्याला संसाराचा जिव्हाळा, ज्ञानोबारायांना मात्र चैतन्याचा जिव्हाळा. म्हणून ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप. आपल्याला बरेच मायबाप भेटतीलही, पण साधकाचा मायबाप अलौकिकता. दरुशने हरेताप, कर्मकांड करून, गंगेमध्ये स्नान करून, दानधर्म करून पाप तापाचं निवारण करणारं पुष्कळ ठिकाणं, पुष्कळ लोक, पण दरुशने पाप हरे, ताप हरे, हे ज्ञानोबाराय, ही अलौकिकता. प्रत्येक चरण आपल्याला त्या दृष्टीनं लावून घेता येतं. हा सगळा विचार जर आपण केला तर ही ज्ञानोबारायांची अलौकिकता आहे. लौकिकात दिसतात पण लौकिकातले नसतात, ती अलौकिकता त्यांच्या ठिकाणी जशी असावी तसा दुसरा एक विषय त्यांच्या ठिकाणी असावा, तो म्हणजे अपूर्वता. अलौकिकता असावी, अपूर्वता असावी. अपूर्वता, अपूर्वता म्हणजे काय? पूर्वी तसं झालेलं नसावं, ते त्यांच्या बाबतीत घडावं, तर तिथं अपूर्वता असते. पूर्वी तसं झालं नाही. आता पूर्वी झालं नाही म्हणजे काय? अपूर्वता. पूर्व म्हणजे मागे, भूतकाळात. अपूर्वता म्हणजे भूतकाळात असं काहीही झालेलं नसावं, ते त्यांनी करावं, तर तो वर्णनाचा विषय होतो. उदाहरण ज्ञानोबारायांचंच सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय अवताराला येऊन या गोष्टी करेपर्यंत जगामध्ये आत्तापर्यंत कितीदा भिंत चालली मला सांगा? आत्तापर्यंत कोणत्या महात्म्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतला मला सांगा? नाही, आत्तापर्यंत तसं झालेलं नाही. अपूर्वता, ज्ञानोबारायांची अपूर्वता आहे. आत्तापर्यंत संत महात्मे, ज्ञानोबारायांच्या पूर्वी संत महात्मे झाले नाहीत का? कितीतरी होऊन गेले. आपली भारतीय संस्कृती इतकी विशाल आहे, भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञान इतकं व्यापक आहे की या व्यापक तत्वज्ञानाचं ग्रहण करून त्या तत्वज्ञानाचा अनुभव घेणारे महात्मे आत्तापर्यंत झाले नाहीत असं नाही. ज्ञानोबारायांचे गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु, असं जर आपण मागे 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 गेलो तर आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचं आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. मग हे काही महात्मे नाहीत का? हां, गहिनीनाथ महाराज काही महात्मे नाहीत? गोरखनाथ महाराज काही महात्मे नाहीत? मच्छिंद्रनाथ काही महात्मे नाहीत? हे सगळेच महात्मे आहेत ना. पण आदिशंकरापासून ते निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत भिंत कुणी चालवली मला सांगा? कुणी चालवली? त्यांच्यापासून आत्तापर्यंत ज्ञानोबारायांपर्यंत रेड्यामुखी वेद कुणी वदवला मला सांगा? आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. आणि याच्या पुढं बोलतो, आत्तापर्यंत झालं नाही याच्यात नवल नाही, त्यांच्या नंतर तरी कधी झालंय सांगा? ज्ञानोबारायांच्या नंतर पुन्हा बोलू, अजून त्याच्याही पलीकडे बोलू, ज्ञानोबारायांच्या नंतर दुसऱ्या कुणी भिंत चालवली नसेल, पण ज्ञानोबारायांनी स्वतः किती वेळेला चालवली? एकदाच चालवली हो, त्यांनी दोनदा चालवली नाही. मी तर गंमत म्हणून सांगतो, अहो भिंत चालवता येते हे जर ज्ञानोबारायांना माहिती आहे, हे सामर्थ्य ज्ञानोबारायांचं आहे, तर हेच ज्ञानोबारायांनंतर नामदेवरायांना बरोबर घेऊन पंजाबपर्यंत गेले की नाही, होत्या घुमानपर्यंत गेले. कशाला चालत चालत जायचं? नामदेवरायांना भिंतीवर डबल सीट घ्यायचं आणि भिंतीला म्हणायचं चल बाई आपण घुमानला जाऊ, भिंत आली नसती का? पण ज्ञानोबारायांनी हे केलं नाही. ही अपूर्वता आपण लक्षात घ्या. रेड्यामुखी वेद बोलविला,
गर्वद्विजांचा हरिला शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. हे ज्ञानोबारायांची ही अपूर्वता आपल्याला मान्य करावी लागते. आता गंमत अशी आहे, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, इतर कुणी चालवली नाही, तुकोबारायांनी चालवली नाही. मला साधं विचारायचं आहे, तुकोबारायांनी चालवली नाही म्हणजे तुकोबारायांनी स्वतः चालवली नाही का तुकोबारायांना चालवताच येत नव्हती? तुकोबारायांनाही चालवता येत होती, पण त्यांनी चालवली नाही हा त्याचा अर्थ आहे. का? त्याचं कारण इतकंच आहे की ज्ञानोबारायांना रेड्यामुखी वेद प्रकट करणं, भिंत चालवणं हे करण्याची आवश्यकता पडली. तुकोबारायांना ती आवश्यकता पडली नाही, म्हणून ज्ञानोबारायांना समोर चांगदेव आले म्हणून भिंत चालवावी लागली. तुकोबारायांच्या समोर चांगदेव आले नाहीत म्हणून भिंत चालवायची गरज पडली नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. सामर्थ्याच्या बाबतीत कोणी कुणापेक्षा कमी नाही, कोणी कुणापेक्षा जास्त नाही, परंतु काळाची गरज, चरित्राची आवश्यकता आणि निर्माण झालेल्या प्रसंगाचं औचित्य डोळ्यासमोर ठेवून जे स्वतंत्र चरित्रात चमत्कार त्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतात, ती त्या संतांची अपूर्वता असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल ही झाली अपूर्वता. अशी अपूर्वता ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांचं वर्णन करा. अलौकिकता ज्यांच्या ठिकाणी आहे वर्णन करा. अपूर्वता ज्यांच्या ठिकाणी आहे वर्णन करा. आणि अद्वितीयता ही ज्यांच्या ठिकाणी आहे, तसं दुसरं नसणं या संबंधामध्ये हे हा विशेष ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांचं वर्णन करा. अद्वितीयत्व. आता ज्ञानोबारायांना कैवल्याचा पुतळा म्हणला, त्याच्यातच ज्ञानोबारायांचं एकरूपत्व आपण सांगितलं. मग हे अद्वितीयत्व कुठं सांगायचं? मी आपल्याला साधं बोलून जातो, अगदी सरळ साधं चिंतन आपण करा बरं का. ऐका, ज्ञानोबारायांची अद्वितीयता ही ज्ञानोबारायांच्या शरीरात, ज्ञानोबारायांच्या चरित्रात बघण्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या कर्तृत्वामध्ये आपण बघा. ज्ञानोबारायांची अद्वितीयता कुठं दिसते हे आपल्याला लक्षात येईल. साधं सरळ बोलतो, भगवद्गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या भगवद्गीतेवर आत्तापर्यंत जगतामध्ये अनेक टीका झाल्या, वेगवेगळ्या संप्रदायाच्या झाल्या, वेगवेगळ्या मतांच्या झाल्या, वेगवेगळ्या विद्वानांच्या झाल्या. कुणालाही जसं जमेल तशा टीका तिथपासून आपण बघत आलो. जगद्गुरु शंकराचार्यांनी केली, रामानुजाचार्यांनी केली, वल्लभाचार्यांनी केली, सगळ्या निंबार्काचार्यांनी केली. नंतरही गीतेवर टीका कमी झाल्या नाहीत. शंकरानंदांसारखी टीका आहे, श्रीधराचार्यांनी केली, नीलकंठी आहे, वगैरे 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 हजारोनी टीका, 108 टीका तर छापून प्रसिद्ध आहेत. त्याच्या पलीकडे अजून किती टीका झाल्या असतील गीतेवर. गीतेवर आत्तापर्यंत हजारोनी टीका झाल्या, पण ज्ञानेश्वरीच्या जोडीची टीका आत्तापर्यंत जन्माला आली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ही अद्वितीयता कशी आहे? गीतेवर टीका खूप आहे, द्वितीयत्व खूप आहे, पण अद्वितीयत्व फक्त ज्ञानेश्वरीच्याच बाबतीत आपल्याला दिसून येतं. टीका सगळ्यात चांगल्या आहेत, सगळ्या टीका मोठ्या महात्म्यांनी केलेल्या आहेत, सगळ्या महात्म्यांच्या चरणावर आपलं मस्तक आहे, पण तरी त्यांना हात जोडून सांगणं इतकंच आहे की तुमची टीका चांगली आहे, पण ज्ञानोबारायांच्या तोडीची नाही. हे त्यांना आचार्य असले तरी हात जोडून सांगणं आहे, एवढं मात्र नक्की. का? कारण इतर टीका आम्हाला गीतेतलं ज्ञान देतात, ज्ञानेश्वरी आम्हाला ब्रह्मसाम्राज्य दूर आम्हाला प्राप्त करून द्या. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, शोभाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, शोभाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा.
ज्ञानोबारायांचं जे वर्णन करून दिलं त्या वर्णनाचा विचार केला तर ज्ञानोबारायांचं स्वरूप अलौकिक आहे, ज्ञानोबारायांची चमत्कृती ही अपूर्व आहे आणि ज्ञानोबारायांचं वाङ्मय हे अद्वितीय आहे, हे आपल्याला पाहता येतं. म्हणजे स्वरूपाची अलौकिकता, चमत्कृतीची कार्याची अपूर्वता आणि त्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयाची अद्वितीयता ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानोबाराय सकल संतांच्या वर्णनाचा विषय झाले, म्हणून ज्ञानोबाराय प्रत्यक्ष परमात्म्याच्या वर्णनाचा विषय झाले. तसं या तीन गोष्टी ज्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतात, ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात, तो वर्ण्य विषय होतो. आणि तुकोबारांच्या दृष्टीनं संत महात्मा या अर्थानं वर्ण्य विषय असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी वर्ण्य विषयाचं चिंतन करताना, संतांचं वर्णन करताना या अभंगामध्ये आपल्याला 4 चरणामध्ये या तीनही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत, हे आपल्याला सिद्ध करता येतं. अगदी एका वाक्यामध्ये जर बोलून दाखवायचं झालं तर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी भक्त महात्म्यांची, संतांची अलौकिकता आपल्याला सांगितलेली दिसून येते. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी संत महात्म्यांची अपूर्वता सांगितलेली दिसून येते. आणि देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी संतांची अद्वितीयता सांगितलेली दिसून येते. विठ्ठला 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 विठ्ठला. हे जसं तुकाराम महाराजांनी भक्त महात्म्यांच्या जीवनचरित्रामध्ये सांगितलं, हा सगळा विचार जसाच्या तसा आपल्याला गोस्वामीजींच्या जीवनचरित्रामध्ये लावता येतो, हे लक्षात घ्या. त्यांची अलौकिकता कुठे आहे, त्यांची अपूर्वता कुठे आहे, त्यांची अद्वितीयता कुठे आहे, हेही आपल्याला पाहता येतं. अलौकिक, आता सगळाच विषय चरित्राच्या दृष्टीने सांगण्या एवढा वेळ माझ्या हातामध्ये नाही, पण आता रामायणामध्ये बघा, तुम्ही सांगा हे बघून सगळं आता काय काय होईल, कसं कसं होईल, ते कुठली चरित्र याच्याकरता लावायचे ते बघून घ्या. आता मला आत्ता सगळं सांगायचं नाही, पण तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये या तिन्ही संबंधानं भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. संतांची अलौकिकता तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली. अलौकिकता म्हणजे काय, हे संत महात्मे याच पृथ्वी तलावर अवताराला आलेले असतात. आणि नियम असा आहे की जो कुणी या पृथ्वी तलावर अवताराला येतो, जो कुणी इथं येतो, देह धारण करून इथे कार्य करतो, त्या प्रत्येकाला काही नियमामध्ये राहावं लागत असतं. नियमामध्ये राहावं लागतं. कोणते नियम आहेत, काय नियम आहेत, सगळा विचार मी आपल्याला सांगत नाही, पण एक विचार निश्चित सांगतो की या जगतामध्ये जो जन्माला येतो त्याला या जगताच्या कर्माचे नियम पाळावे लागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ज्ञानोबारायांनी आपल्याला असं सांगितलं, हा लोक कर्मे बांधला. ज्ञानोबाराय चिंतन करतात, हा सगळा लोक, मृत्यूलोक जो आहे ना, तो कर्मानं बांधला गेलेला आहे. जसं जसं आपलं कर्म आहे तसं तसं आपल्याला कर्माची फलं भोगावी लागतात. हा नियम या जगतामध्ये जो कोणी येईल त्या प्रत्येकाला हा नियम अवश्य पाळावा लागतो, बरं का. थोडासा याचा विस्तार करण्याकरता म्हणून आपल्याला सांगून जातो. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी केलेली सार्थ ज्ञानेश्वरी जर आपल्याकडे असेल तर त्या ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आपण वाचून घ्या. 126 पानाची मोठी प्रस्तावना मामांनी त्याच्यामध्ये लिहिली. त्या प्रस्तावनेमध्ये कर्माचा विचार करत असताना मामाने आपल्याला एक फार सुंदर नियम सांगितला कर्माचा, आणि तो नियम सांगताना त्याचे 4 विकल्प आपल्यासमोर मांडलेत, बरं का. आपण ती प्रस्तावना बारकाईनं वाचा. ती प्रस्तावना ज्याला नीट कळाली त्याला ज्ञानेश्वरी कळायला अडचण येत नाही. विठ्ठला 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 त्याच्यामध्ये कर्माचा नियम सांगत असताना 4 विकल्प केलेले आपल्याला दिसून येतात. काय असतं, काही नियम आपल्याला करताही येतात आणि आपल्याला मोडताही येतात. काही नियम आपल्याला करता येतात पण मोडता येत नाहीत. काही नियम आपल्याला करता येत नाहीत पण मोडता येतात. आणि काही नियम आपल्याला करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. 4 विकल्पांना आपण विचार करा. याच्यात कर्माचा विचार कुठं बसतो हे नंतर सांगतो मी आपल्याला. पण काही नियम असे असतात जे आपल्याला करताही येतात आणि आपल्याला मोडताही येतात. नियम आपणच करतो आणि आपणच मोडतो. उदाहरण सांगायचं झालं तर 31 डिसेंबरला रात्री केलेला नियम 1 जानेवारीला सकाळी मोडायचा असतो. तो काही ठेवायचा असतो काय, त्याचा काही उपयोग नाही. उद्यापासून तंबाखू बंद झालं, केला नियम 31 डिसेंबरला रात्री, दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला पहिलं काम काही केलं असेल तर तेच केलेलं असतं. नियम आपणच करतो, आपणच मोडतो. या नियमाकडे फारसं लक्ष देऊ नका. काही नियम आपल्याला करता येतात
पण मोडता येत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर आपलं भारतीय संविधान, कायदा, इंडियन पिनल कोड ज्याला म्हटलं जातं, हा जो कायदा आहे की नाही, हा आपल्यापैकीच लोकांनी केला, महामानवांनी केला, गोष्ट खरी. पण तसं असलं तरी तो नियम जरी माणसांनी या देशाकरता केलेला असला तरी तो मोडण्याचा अधिकार मात्र आपल्यापैकी कुणालाही नाही. हे लक्षात घ्या. नियम करता आला पण मोडता येत नाही. जर मोडाल तुरुंगात जा, जर मोडाल फाशी जा, जर मोडाल तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होईल, तुम्ही मोडाल तर तुम्हाला तुरुंगवास होईल, तुम्ही मोडाल तुम्हाला अमुक होईल, दंड होईल. हे आहे की नाही. आपल्याला करता येतात काही नियम पण मोडता येत नाहीत. काही नियम आपल्याला करता येत नाहीत पण मोडता येतात. पावसाळ्यामध्ये पाऊस पडू नये असा नियम आपल्याला करता येतो का? करता येत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार, उन्हाळ्यामध्ये ऊन लागणार, हिवाळ्यामध्ये थंडी वाजणार. आम्हाला हिवाळा पडलाय पण थंडी नकोय असा नियम आपल्याला बदलता येत नाही. हे नियम आपल्याला करता येत नाहीत. ऋतुचक्र जसं चालू असेल तसं आपल्याला ते स्वीकारावं लागतं. आपल्याला पावसाळ्यामध्ये कामाला जायचं आहे महत्त्वाच्या आणि पाऊस पडतोय तर माझं काम होईपर्यंत पाऊस पडू नये असा नियम करता येत नाही. हा नियम आपल्याला करता येत नाही. पण भिजायचं नसलं तर छत्री घेऊन जा. तुझ्यापुरता नियम बाधित झाला की नाही? तू भिजला नाहीस, तुझ्यापुरता तू रेनकोट घालून जा, तुझ्यापुरता नियम तुला मोडता आला. हे सगळं आपल्याला करता येतं. पण काही नियम असे आहेत जे आपल्याला करताही येत नाहीत आणि कुणालाही ते मोडता येत नाहीत. ते सगळे कर्मशास्त्राचे नियम आहेत. विठ्ठला 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 आणि हा कर्मशास्त्राचा नियम काय आहे? आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं. हा कर्माचा अबाधित नियम आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा. इकडे जा, इकडे जा. कर्म प्रधान प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा. जो जस कराई सो तस फल चाखा, जो जस सो तस मन चाखा, जो जस कराई सो तस फल चाखा, जो जस कराई सो तस मन चाखा. कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा. आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचं फल आम्हाला भोगावं लागतं. हा नियम आहे. नियम आहे म्हणजे या नियमामध्ये कुणालाही बदल करता येत नाही. हे आपण लक्षात घ्या. कुणालाही येत नाही म्हणजे काय? कुणालाही येत नाही म्हणजे कुणालाच येत नाही. देव जरी आला तरी या नियमामध्ये बदल करता येत नाही. म्हणून या अभंगामध्ये प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला, हे त्याचं उत्तर नाही आहे. अवघा देवची झाला हेही त्या संतांचा विशेष म्हणूनच सांगितलं आहे. हे त्याचं उत्तर नाही आहे. उत्तराचा विचार स्वतंत्रतेनं करा. पण आपल्याला या संत महात्म्यांनी सांगितलं की कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. का? कारण कर्माची आगतिकता आहे. नाही कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्मकृत कार्यते अवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. आपल्याला गीता माता सांगते, बाबा आपण प्रकृतीवश असल्यामुळे आपल्याला कर्म करावीच लागतील आणि कर्माच्या बाबतीत मी कर्म करणार नाही असा आग्रह कुणालाही करता येत नाही. म्हणून या श्लोकावर भाष्य करतानाची ज्ञानोबरायांची शेवटची ओवी आपण पहा. ज्ञानोबराय बोलतात, संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. ज्ञानोबराय सांगतात की इथं जन्माला यायचं, प्रकृतीचा म्हणजे देहाचा संग स्वीकारायचा, पण मी कर्म करणार नाही असा दावा करायचा, हा आग्रह करण्यामध्ये काही अर्थ नसतो. आपल्याला ते कर्म करावं लागतं आणि कर्म केलं की कर्माचं फल हे भोगावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म
कल्पकोटी शतैरपी. बर कुणाकुणाला? एका दोघांना नाही. आपण पंचदशी काढून बघा. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः. कुणालाही चुकलं नाही. नलाला चुकलं नाही, रामचंद्र प्रभूंना चुकलं नाही, युधिष्ठिराला चुकलं नाही. आपल्याला सगळ्यांची प्रमाणं देता येतात. अहो युधिष्ठिर आयुष्यभर सत्यप्रतिज्ञ राहिले, कधी खोटं बोलले नाहीत. पण एकदा त्यांना अर्धसत्य बोलावं लागलं, नरोवा बोलावं लागलं. महाभारतात हा श्लोक नाही, पण तरी सुद्धा सांगितला जातो बरं का, की बाबा हा माणूस आहे का हत्ती आहे माहीत नाही, पण अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा हतहा, नरोवा कुंजरोवा काही माहीत नाही कोण आहे, बोलावं लागलं. आता एवढं अर्धसत्य, पूर्ण असत्य नाही, अर्धसत्य बोलले, सत्यच पण अर्धसत्य बोलले. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? स्वर्गारोहणाला जात असताना त्या धर्मराज युधिष्ठिराचा अंगठा गळून पडला, पायाचा अंगठा गळून पडला. आधी तर पांडव सगळे गेले, द्रौपदी गेली, पण धर्मराजाच्या पायाचा अंगठा गळून पडला. अंगठा का गळून पडला असं जेव्हा विचार आला, त्यावेळेला आकाशवाणी झाली, बाबा आयुष्यभर सत्य बोलत आलास आणि एकदा अर्धसत्य बोललास म्हणून तुझा अंगठा गळून पडला. हे धर्मराजाला कळालं. आता आयुष्यभर सत्य बोलणारा एकदा अर्धसत्य बोलेल तर त्याचा अंगठा गळून पडतो. मला कधी कधी विचार येतो महाराज, की आपण स्वर्गाला जाताना आपलं काय काय गळून पडणार आहे, काय काय गळून पडणार? आपला अंगठा तरी तिथपर्यंत जाईपर्यंत राहतो का नाही देव जाणे. काय गळून पडणार? कुणाला चुकलं मला सांगा? सगळ्यांना भोगावं लागलं. रामाचा विचार केला तर रामचंद्र प्रभूंना भोगावं लागलं नाही का? ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानोबाराय आपल्याला अभंगामधून सांगतात, पर्येसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे मन्मथ झाला से राख. किती उदाहरणं ज्ञानोबारांनी दिली, एक नाही. देवादिकांना सुद्धा आपलं कर्म चुकवता आलं नाही याची उदाहरणं आपल्याला पाहता येतात. ते आपल्याला भागवतात पाहता येतात, महाभारतात पाहता येतात, रामायणात पाहता येतात, पुराणांमधून पाहता येतात, अनेक उदाहरणं पाहता येतात. या सगळ्यांची उदाहरणं आपण पहा, की अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखैहि न लिप्येरन. कुणाला? नल राम युधिष्ठिरः. या सगळ्यांचं वर्णन आपल्याला कर्मशास्त्राने करून दिलं. मग हे सगळे नियम आहेत की नाही? अहो आपण कर्म केल्यानंतर आपल्याला कर्माचं फल भोगावं लागतं, हा नियम आहे. का नियम आहे? कारण कर्मशास्त्राचा सिद्धांत असा आहे, कर्ता जेव्हा कर्म करतो तेव्हा कर्म केल्या क्षणी तो कर्ता कर्मफलाच्या बाबतीत परतंत्र होत असतो, तो स्वतंत्र राहत नाही. एक वेळ कर्म कोणतं करावं कोणतं करू नये या बाबतीत आपण स्वतंत्र असू, पण कर्म केल्यानंतर या कर्माचं फल कोणतं भोगायचं हा नियम किंवा हे ठरवणं माणसाच्या हातामध्ये नसतं. जे कर्मशास्त्राने ठरवून दिलंय, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो, या नियमाप्रमाणे जे शास्त्राने ठरवून दिलेलं कर्मफल आहे ते आम्हाला भोगावं लागतं. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला पुन्हा 18व्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात, प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले, व्योमांगी जिराले आभाळी जैसी. हे नंतर आहे, पण प्राचीन शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धाच्या बळावर जे काही चांगलं वाईट कर्म आणि कर्मफल आहेत ती आम्हाला भोगावी लागतात, कारण आम्ही कर्मफलाच्या बाबतीत परतंत्र होतो. याला महाभारताने उदाहरण दिलंय. महाभारत या बाबतीत उदाहरण असं देतं, यथाधेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. महाभारताने त्याला उदाहरण दिलं. काय होतं, एखादा गुराखी असतो, तो गावातली सगळ्या गायी घेऊन रानामध्ये चारायला जातो. असं विचार करा, 1000 गायींचा कळप घेऊन तो गुराखी रानामध्ये जायला लागला. ते आता 1000 गायी आहेत, त्या गायींची लहान लहान वासरं आहेत. ते जाताना एखादं वासरू कुठल्या तरी काट्याकुट्यामध्ये अडकतं, एखाद्या झुडपामध्ये अडकतं, मागे कुठल्या तरी खड्ड्यामध्ये पडतं. कुणाच्या लक्षात येत नाही, 1000 गायींचा कळप आहे, कसं लक्षात येणार? पण गुराख्याची दृष्टी असते, बरोबर त्याच्या लक्षात येतं हे वासरू दिसत नाही बरं. मग तो पुन्हा मागे जातो, काट्यामध्ये ते वासरू अडकलेलं असतं, ते काटे सगळे बाजूला करतो, त्या वासराला अलगद बाहेर काढतो. घाबरलेलं वासरू असतं, मातेपासून वियोग पावलेलं वासरू असतं, आईला खबर नसते, आईला वाटतं असतेल मागे, ती गाय पुढे चाललेली असते. ते घाबरलेलं वासरू थरथर थरथर करत असतं. त्या वासराला उचलून तो गुराखी त्या 1000 गायींच्या कळपामध्ये आणतो आणि कळपामध्ये आणून सोडून देतो. सोडून दिल्यानंतर ते वासरू पहिल्यांदा काय करतं?
काही करत नाही. ते पहिल्यांदा आपल्या मातेच्या स्तनाला लागतं. घाबरलेलं असतं ना, वियोग पावलेलं असतं, आईपासून दूर झालेलं असतं, आपल्या मातेच्या त्या गाईच्या स्तनाला लागतं. पण महाभारताने विचार असा केला आहे की जेव्हा ते वासरू त्या 1000 गायींच्या कळपामध्ये आणून सोडलं जातं तेव्हा ते वासरू प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का, ही माझी आई आहे का, ही आई आहे का, ही आई आहे का? नाही. ते जसं बरोबर आपल्या मातेच्या स्तनाला लागतं तसं आपण केलेलं कर्म तोंड बघून येत नाही, ते बरोबर आपल्या उरावर येऊन बसतं. विठ्ठला 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 म्हणून या कर्म आणि कर्मफलाची अबाधितता ही सगळ्या जगाला आपल्याला बंधनात टाकणारी आहे, हे लक्षात घ्या. आपण कर्म करावं लागतं. फार बारीक बारीक नियम आहेत. ते कर्म आपल्याला भोगावं लागतं. ते कर्म भोगावं लागतं. एवढ्यावरच आपल्याला कर्मशास्त्राची सूक्ष्मता संपवता येत नाही. आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन नाथ महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले ऐसे किती, उपजले मेले. नाथ महाराजांनी आपल्याला हरिपाठामध्ये हा नियम सांगितला की नाही, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराजांनी हा नियम सांगितला ना, याच्यातली सूक्ष्मता लक्षात घ्या. केले कर्म झाले ते भोगा आले का तेची भोगा आले? ते भोगा नाही आले, तेची भोगा आले. आणि हा चकार जो नाथ महाराजांनी वापरून इतरांची व्यावृत्ती या चरणामध्ये सिद्ध केली की नाही, तो चकार आपल्याला चरणामध्ये सगळीकडे फिरवावा लागतो. केलेलंच कर्मच झालेलंच आपल्यालाच भोगावंच लागतंच, एवढा सगळीकडे तो चकार आपल्याला फिरवावा लागतो. तर कर्मशास्त्रातली कर्मविपाकातली सूक्ष्मता आपल्याला लक्षात येते. ती नाथ महाराजांनी आपल्याला हरिपाठामध्ये ध्यानात आणून दिली. केले कर्म झाले तेची भोगाले. आपण केलेलंच कर्म फिरून येतं आणि आपल्याला भोगावं लागतं. आपल्या जीवनातलं प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं, हा या जगाचा नियम आहे. मग या जगामध्ये कोण आलं? जे कोणी आले ते. जीव येवो जीव, प्राणी येवो प्राणी, एखादा स्थावर जंगमात्मक एखादा पदार्थ येवो तो येवो, एखादा दगड जरी असला तरी तो दगड तिथंच का पडला याला सुद्धा त्या दगडाचं प्रारब्धच आपल्याला विचारात घ्यावं लागतं. एखादा दगड, एकाच खाणीतले 2 दगड असतात, पण एक दगड पायरीला वापरतात आणि दुसऱ्या दगडाची मूर्ती होते. आता काय करता सांगा, असं का व्हावं? काही नाही, त्या दगडाचं पूर्वजन्मातलं प्रारब्ध, एवढाच विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे दुसरा कुठला विचार जमत नाही म्हणून प्रारब्धानी संगती लावा असा अर्थ नाही आहे. प्रारब्धाची संगती लागते म्हणून दुसरे विचार जमत नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय असतं? प्रारब्ध म्हणजे काही नाही, आपलंच कर्म असतं. माणसाला वाटतं प्रारब्ध अचानक आभाळातून पडतं, असं होत नसतं. काय माझं प्रारब्ध अचानक, असं काही नसतं. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, 2 शब्द सांगतो मी आपल्याला. या दोन्ही शब्दांना वेदांतामध्ये काहीही स्थान नाही. जरा ऐका बरं का. 2 शब्द मी आपल्याला सांगतो, या दोन्ही शब्दांना वेदांतात काही स्थान नाही. पहिला शब्द आहे जवळजवळ. वेदांतात काही असं जवळजवळ, तो जवळजवळ ब्रह्मज्ञानी झाला, 100% खोटं आहे, असं होत नसतं. तो जवळजवळ ज्ञानी आहे असं होत नाही. वेदांत 2च गोष्टी मानतो, एकतर ज्ञानी आहे नाहीतर अज्ञानी आहे, संपलं. तो जवळजवळ ज्ञानी जरी असला तरी अज्ञानीच आहे. त्याला जवळजवळ ज्ञानी वगैरे असं काही नसतं वेदांतामध्ये. जवळजवळ ब्रह्मज्ञान असं काही नसतं. एकतर ब्रह्मज्ञान असतं नाहीतर नसतं, 2च गोष्टी असतात. तसा दुसरा एक शब्द आहे, वेदांताला चालत नाही, कर्मशास्त्राला चालत नाही. अचानक झालो, अचानक हा शब्द असा चालत नसतो. कर्मशास्त्राला अचानक असं काहीही आपल्या जीवनामध्ये घडत नसतं.
आपल्याला ते माहिती नसतं म्हणून आपल्याला अचानक वाटतं, पण ते सगळं ठरलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला माणसं म्हणतात एवढ्या आम्हाला काही काही वेळेला कीर्तनाच्या वेळेला सांगतात लोक, अहो आम्ही मठात आलो महाराज, एवढी गर्दी होती मठामध्ये ऐकायला, आणि काय सांगू अचानक टेकायलाच जागा मिळाली, खांबालाच जागा, अचानक पंख्याखालचीच जागा मिळाली. अचानक वगैरे मिळत नसतं, मागच्या जन्मी तू कुणाला तरी वारा घातला होतास म्हणून आत्ता पंख्याखालची जागा मिळाली, एवढंच कारण आहे त्याला, दुसरं काही कारण नाही. कर्म आणि कर्मफल यांची संगती जीवाला आपल्या विचारानं लावता येत नाही. मी अनेक वेळेला हे सांगतो, लोक येऊन तक्रार करतात आमच्याकडे, सात्विक वृत्तीचे लोक असतात, येऊन तक्रार करतात, महाराज बघा ना काही नाही, आम्ही काही बोलत नाही, गावात कुठल्या भानगडीत लक्ष घालत नाही, काही नाही, आपण बरं, आपला गाथा बरा, ज्ञानेश्वरी बरी, भजन बरं, हरिपाठ बरा, मंदिरात दर्शनाला जातो, गावाच्या भानगडीत पडत नाही, काही नाही, आम्ही गावात कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, तरी बघा ना आमच्या वाट्याला कसं आलं हे भोग, कसे आले, खरंच कुणाच्या आध्यात मध्यात नाही हो महाराज, असं कसं झालं, आम्हाला लोक सांगतात. मग आम्ही त्यांना बसवून सांगतो, बाबा खरं आहे की आत्ता तू कुणाच्या आध्यात मध्यात नाहीस, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास, म्हणून आत्ता तुला हे भोगावं लागतं आहे. आत्ता आम्हाला त्या कर्माचं प्रत्यक्ष नाही, म्हणून कर्मफलावरून आम्हाला त्या प्रत्यक्षाचा अनुमान मानावं लागतं, मांडावं लागतं, स्वीकारावं लागतं. लक्षात घ्या, कर्म आणि कर्मफलाचा विचार आम्हाला आपल्या विचारानं, मानवी विचारानं जोडून देता येत नाही, त्याची संगती लावता येत नाही, पण भोगावं लागतं, ही मात्र 100% खरी गोष्ट आहे. म्हणून देवादिकांचं उदाहरण ज्ञानोबारांनी आपल्याला दिलं, त्यांनाही चुकलं नाही. मग आपण केलेलं कर्म हे प्रारब्ध आलं कुठून, कुठूनही येत नसतं महाराज, कुठूनही येत नाही. मग ते आहे काय, आपलीच कर्म ती आपल्याला अनभिज्ञ असतात, ती जेव्हा अचानक रूपानं आपल्याला न कळतपणानं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात, तेव्हा आम्हाला अचानक प्रारब्ध उदयाला आलं असं वाटतं. ते अचानक नसतं, तो आपल्याच कर्माचा, दैव म्हणजे आपल्याच कर्माचा परिणाम असतो. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करत असताना वसिष्ठ महामुनींनी दैव कशाला म्हणावं याचा विचार सांगितलाय बरं का. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना असं म्हणतात, पुरुषार्थात फलप्राप्ती ही देश काल वशादिह प्राप्ताचिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. नशीब, प्रारब्ध, दैव हे शब्द जे आपण वापरतो की नाही, हे प्रारब्ध म्हणजे काय असतं, पुरुषार्थात फलप्राप्ती. पुरुषार्थ कुणाचा, आपलाच. पुरुषार्थ म्हणजे काय, कृती म्हणजे काय, कर्म. आपणच केलेलं कर्म, कसं केलेलं, देशकाल वशात, देशकाल वश होऊन केलेलं कर्म. कुठं केलेलं, इह या लोकामध्ये केलेलं, आपणच देशकाल वशात या लोकात केलेलं आपलं कर्म प्राप्ता आम्हाला प्राप्त होतं. कधी, चिरेण खूप काळानंतर, किंवा शीघ्रम वा लगेचच. हे जेव्हा आम्हाला माहिती नसलेलं कर्म जेव्हा आम्हाला प्राप्त होतं, यासौ दैवम इति स्मृतः, याला दैव असं म्हटलं जातं. हे वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उदाहरणाने सांगितलं. योग वसिष्ठ आपण बघा, खूप उदाहरणं त्याच्याकरता दिली. आणि आपलंच कर्म आपल्यासमोर उभं राहतं, त्याला आपण दैव म्हणतो. ते प्राप्ता चिरेण शीघ्रम वा, म्हणून त्याच्यामध्ये कर्माने असे नियम केलेत की कर्म आणि कर्मफल याच्यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घ्या. एक गोष्ट जाऊ द्या, दोन्ही सांगत नाही, एक गोष्ट आपल्याला सांगतो. कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होतं, हा नियम आहे बरं का कर्मशास्त्राचा. आपण केलेलं कर्म आणि त्या कर्माचं आपल्याला मिळणारं फल याच्यातलं अंतर जेवढं जास्त तेवढं कर्मफल जास्त तीव्र. म्हणून विचार करा, काही कर्म अशी असतात लगेच फळ देतात, काही कर्म अशी असतात कालांतराने फळ देतात, आणि काही कर्म अशी असतात ती जन्मांतराने फळ देतात बरं का. जे लगेच फळ देतं ते तेवढं तीव्र. काही कर्म केली लगेच फल मिळतं. मी उदाहरण सांगतो आपल्याला. तुम्ही अग्नीला हात लावल्यानंतर किती आठवड्यांनी चटका बसतो, अग्नीला हात लावल्यानंतर चटका बसायला किती आठवडे जावे लागतात. लगेच तुम्ही हात लावायचं कर्म करा, चटका बसण्याचं फल तिथंच आहे, तुम्हाला थांबावं लागत नाही. काही कर्म कालांतराने मिळतात. आपण बालपणी केलेलं कोणतं तरी कर्म हे कुठेतरी, आणि मांडव्य ऋषींचं चरित्र जर आपण बघितलं तर बालपणी केलेलं त्यांचं पाप हे त्यांना म्हातारपणामध्ये ती आणि त्यांच्या शरीरामध्ये राहिली या फलामध्ये प्रवृत्त झालेलं आपल्याला दिसतं. आणि काही कर्म जन्मांतराने मिळतात. जन्मोजन्मी आम्ही
बहुपुण्य केले तेव्हा त्याच्यानंतर विठ्ठले कृपा केली. हे जन्मोजन्मी केलेलं कर्म का? कारण त्याच्यामध्ये जन्म जन्मांतर गेलेली असल्यामुळे कर्माचं फल इतकं तीव्र झालंय की कर्मफलाची तीव्रता, अत्यंतिक तीव्रता म्हणजे विठोबाची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठलला धला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले वो माये, विटेला धले या विठोबाचे पाय. ज्ञानोबराय आपल्याला बोलून दाखवतात ना, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठलला धला पुंडलिकासी. पुंडलिकाने आई बापाचे पाय हातात घेतले आणि पांडुरंग उभं राहिलं असं नाही झालं. हे जन्मोजन्मीचे सायास त्याला कारण आहेत, हे आपण लक्षात घ्या. म्हणून अनेक जन्माचं कर्म आपल्या जीवनामध्ये जे साठलेलं असतं ते जर प्रारब्ध रूपानं आपल्यासमोर येत असेल तर आपल्याला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्यापासून सुटका नाही. आणि कुणाला? या जगतामध्ये जो कोणी जन्माला येतो त्याला हे बंधन पाळावंच लागतं. असा लौकिकातला नियम असूनही भक्ताची अलौकिकता अशी आहे की त्याला प्रारब्ध भोगावं लागत नाही. अभंगाच्या पहिल्या प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान हो प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान नाही दान अवघा देवाची धाना पाये अवघा देवाची धाना पाय संचित नाही दान भक्ता संचित नाही दान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही दान हो भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान. तुकोबाराय आपल्याला हा अलौकिकता भक्ताची कुठं आहे ते दाखवतात. प्रारब्ध क्रियमाण संचित भक्ता नाही ऐसे जाण. नाही जाण असं तू जाण बाबा की या भक्ताला प्रारब्ध नाही, क्रियमाण नाही आणि संचित नाही. गंमत अशी आहे, क्रियमाण आणि संचिताबद्दल कधीच वाद नसतो, कधीच नाही. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन असं जर आपल्याला गीता सांगत असेल, भगवंतानी अर्जुनाला सांगितलं ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळी कर्म भस्मसात होऊन जातात. पण सगळी म्हणजे कोणती होऊन जातात याचा विचार जर केला तर संचित भस्मसात होईल, क्रियमाण भस्मसात होईल, पण प्रारब्ध हे कधीही कुणाचंही भस्मसात होत नसतं. म्हणून वेदांताने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्याने कर्मातल्या दोषांची चर्चा करताना या दोन दोषांचा विशेषत्वानं विचार केला. आत्ता मला तो विचार सांगायचा नाही, पण आपण जे करतो ते केलेलं भोगावं न लागणं आणि न केलेलं भोगावं लागणं, अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश असे दोन दोष वेदांताने आपल्याला कर्मशास्त्रामध्ये सांगितले. हे दोन्ही दोष तुम्हाला कधीही कर्मामध्ये दिसणार नाहीत, कधीच नाही. अकृत अभ्यागम, अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, अभ्यागम म्हणजे प्राप्ती, न केलेलं भोगावं लागलं असं तुम्हाला जगात कधीच दिसणार नाही. आणि कृत प्रणाश, कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश झाला आणि केलेलं फल न देता संपून गेलं
असं उदाहरण तुम्हाला या जगाच्या पाठीवर दिसणार नाही. ज्यांना ज्यांना सुखदुःखात्मक भावप्रसंगांना सामोरं जावं लागलेलं आहे, त्या सुखदुःखांना उत्पन्न करणाऱ्या कर्माचं स्मरण जरी त्या कर्त्याला होत नसलं, त्या भोक्त्याला होत नसलं, तरी तोच भोक्ता त्या सुखदुःखाला जन्म देणाऱ्या कर्माचा कर्ता आहे असं आपल्याला मानावंच लागतं. असा कर्मशास्त्राचा अबाधित नियम आहे. त्यामुळे संचित आणि क्रियमाणाबद्दल बोलायचं नाही. मग बोलायचं आहे कशाबद्दल? प्रारब्ध. पहिलाच विचार आपल्याला करायचा आहे. कारण प्रारब्ध कधीही कुणाला चुकवता आलेलं नाही असा विचार आहे. आपण जे करतो ते आपल्याला भोगा. उदाहरणं पुष्कळ, प्रमाणं त्याच्याकरता पुष्कळ. वेळेची मर्यादा, जास्त विस्तार करणार नाही. प्रारब्ध कधीही कुणालाही चुकवता आलं नाही. ज्ञानोबारांनी चिंतन करताना भगवान श्रीकृष्णाचंही उदाहरण दिलं आणि ज्ञानोबारांनी विचार करताना रामचंद्र प्रभूंचे उदाहरण दिलं. या दोन्ही उदाहरणामध्ये बाकी सगळे देव घेऊन टाका. आता ब्रह्मदेवाला चुकवता येत नाही. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनो अर्जुन. गीता 8व्या अध्यायात बोलते की नाही, ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे निवटलियाचे जैसे पोटन दुखे काये. ज्ञानोबराय बोलतात ब्रह्मदेवाला सुद्धा पुनरावर्तन चुकलं नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा दुःख आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची श्राणी असेल तर ते दुःख काय कर्माशिवाय आलं काय? कर्मानंच प्राप्त झालं. अशी सगळीच उदाहरणं देत बसायला आपल्याला वेळ नाही. पण भिल्ले विंधिले शारंगधर इथं भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण आहे आणि कर्मे श्रीराम वनवासा गेला इथं रामचंद्र प्रभूंचं उदाहरण आलं. सगळे देव त्याच्यामध्ये घेऊन टाका. कुठल्याच देवाला हे चुकवता आलं नाही. मग भक्ताला कसं प्रारब्ध चुकवता येतं? प्रारब्ध चुकवता येणारी गोष्ट आहे का प्रारब्ध फक्त भोगूनच संपवावं लागतं? कर्मशास्त्राने नियम सांगितला, प्रारब्ध फक्त भोगूनच संपवावं लागतं. पण तुकाराम महाराज म्हणतात असं होत नाही बाबा. भक्ताला प्रारब्ध राहत नाही. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भक्ताला फक्त संचित नाही, प्रारब्ध क्रियमाण संचित तीने नाही. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग. संचित क्रियमाण भोग म्हणजे प्रारब्ध भोग तुटे. तुटे हे तुटतं, तुटू शकतं हे तुकोबाराय बोलतात. आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुकाराम महाराजांनी आपल्याला हे सांगून ठेवलं, बाबा प्रारब्ध भोग आपल्याला तोडता येऊ शकतात. तुटे हे तुटू शकतात. प्रारब्ध क्रियमाण संचित भक्ताला नाही. मग भक्ताला प्रारब्ध नाही याची संगती कशी लावायची याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करू. भक्ताला प्रारब्ध का नाही असं तुकाराम महाराज कोणत्या आधारावर म्हणतात त्याचा थोडा वैचारिक संगतीचा भाग काही आहे का? त्याला कुठलं उदाहरण देता येतं का? याचा विचार सांगून सेवा संपवतो. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाये 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 कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. अवघा देवची झाला पाहीन भरून या अंतर्बाहीन. तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात. भक्ताचं वर्णन का करावं? कारण भक्ताच्या ठिकाणी अलौकिकता, अपूर्वता, अद्वितीयता यासारखा काही विशेष असतो की जो विशेष या जगताच्या उद्धाराला कारण ठरणारा असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असतात आणि अशा विभूतिमत्वांच्या ठिकाणी हा विशेष दिसत असेल तर तो विशेष जगाला कळावा याकरता संत महात्मे त्यांच्यावर काही त्यांची गुणसंपदा व्यक्त करण्याकरता अशा पद्धतीच्या अभंगातून त्यांचं वर्णन करतात की ज्या वर्णनाचा परिणाम आपण संतांच्या चरणाकडे प्रवृत्त व्हावं, त्यांचं महात्म्य कळून आपण त्यांच्या सेवेकडे प्रवृत्त व्हावं याच्यामध्ये असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारखे महात्मे भक्ताचं संतांचं वर्णन करतात. आता हे वर्णन का आहे, कसं आहे, या वर्णनामध्ये काय विशेषत्वानी सांगितलं याचा विचार आपण केला आणि तो विशेष सांगताना तुकोबाराय सांगतात या भक्तांना प्रारब्ध क्रियमाण आणि संचित नाही. त्याच्यातल्या क्रियमाण आणि संचिताचा माझा मुद्दा नाही, माझा मुद्दा फक्त प्रारब्धाचा आहे. मग प्रारब्ध संतांना नाही
असं जे तुकोबाराय बोलतात ते कोणत्या आधाराने बोलतात? एक दोन उदाहरणं फक्त त्याकरता, एक दोन मुद्दे फक्त आहेत, पुष्कळ विचार त्याच्याकरता सांगण्यासारखा आहे, पण दोन मुद्दे फक्त आपल्यासमोर ठेवतो. असं का होतं? भक्ताला प्रारब्ध नाही याचा अर्थ काय? प्रारब्ध क्रियमाण संचित भक्ता नाही असा निषेधच तुकाराम महाराजांनी जर केला असेल तर भक्ताला प्रारब्ध नाही याचा अर्थ काय होतो? एक दोन अर्थाने आपल्याला विचार करता येतो. एक अर्थ, दोनच गोष्टी सांगतो, त्याच्यातल्या पहिल्या अर्थामध्ये दोन प्रकार आहेत बरं का. एक विचार आपल्याला त्याच्यातला असा सांगतो की प्रारब्ध भक्ताला नाही असं नाही आहे. मग नाही तुकोबाराय का म्हणतात? त्याचं उत्तर असं आहे की प्रारब्धाचा विचार करताना दोन पद्धतीच्या प्रारब्धाचा विचार करा. एक प्रबल प्रारब्ध आहे आणि दुसरं दुर्बल प्रारब्ध आहे बरं का. प्रबल प्रारब्ध काय करत असतं? दुर्बल प्रारब्धाचं सामर्थ्य कमी करत असतं बरं का. सामर्थ्य कमी करतं प्रारब्धात. मी आपल्याला हे सगळा विस्तारही करत नाही, अगदीच थोडक्यामध्ये सांगून जातो बरं का. प्रारब्ध, प्रबल प्रारब्ध वेगळं आणि दुर्बल प्रारब्ध वेगळं. संतांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला दुःख दिसत नाही का? ज्ञानोबारायांना दुःख नव्हतं, तुकोबारायांना दुःख नव्हतं. अरे त्यांनी जेवढं भोगलं त्याच्या लक्षांशाने आमच्या वाट्याला आलं नाही. निदान आपल्या गावामध्ये आपल्यावर उकळतं पाणी अंगावर टाकणारी बाई तरी नाही की हो. तुकोबारायांना तेही दुःख भोगावं लागलं. निदान आपल्याला गावाबाहेर काढणारे लोक तरी आपल्या गावात नाहीत, ज्ञानोबारायांना तेही बघावं लागलं. निदान आपल्याला स्पर्श न करता आपल्याला वाळीत टाकणारा समाज तरी नाही, ज्ञानोबारायांना तेही भोगावं लागलं. अहो चोखोबारायांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही हो. ज्या परमात्म्याशी एकरूप झाले चोखोबाराय त्या परमात्म्याचं दर्शन मिळालं नाही चोखोबारायला. दुःख झालं नसेल चोखोबारायांना? गोरोबा काकांना दुःख नाही, मुक्ताबाईंना दुःख नाही, कोणत्या संतांना दुःख नाही सांगा ना. याचा अर्थ त्यांच्या जीवनचरित्रात त्या दुःखाच्या संगतीकरता प्रारब्ध आहे असं म्हणा, असं माझं म्हणणं नाही आहे. पण दुःख आहे, भक्ताच्याही जीवनामध्ये दुःख असतं. पण ज्या वेळेला त्या दुःखाचं प्रारब्ध प्रकट होतं त्यावेळेला परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं इतकं प्रबल प्रारब्ध निर्माण करून देतात की त्या आनंदापुढे या दुःखाची त्यांना जाणीवही होत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याला उत्तम उदाहरण प्रमाण म्हणून द्यायचं म्हणत नाही, आता सरळ सांगतो आपल्याला. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. पुढचं चरण सांगा. भाग गेला क्षीण गेला. कशामुळं? अवघा झाला आनंदो. भाग आणि क्षीण हे दुःखच आहे, पण हे कशामुळं जातं? आनंदामुळे जर जात असेल तर त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला भाग क्षीण परमात्मा त्यांच्या जीवनात इतका आनंद निर्माण करून देतो की तो भाग क्षीण राहिला तरी गेल्यासारखाच वाटत राहतो. विठ्ठला विठ्ठला. अजून एक विचार त्या अजून दोन विचार मला सांगायचे आहेत. याच्याच अंतर्गत दुसरा एक विचार मी आपल्याला सांगतो. प्रारब्ध भोगावं हा नियम सगळ्यांना आहे, मान्य आहे. मी आपल्याला त्याचं उदाहरण सांगतो, मग मला आपण उत्तर द्या बरं का. आपल्या देशामध्ये असा कायदा आहे की गाडी चालवताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावी? डाव्या बाजूने गाडी चालवावी, बरोबर आहे. आपल्या देशाचा कायदा आहे की नाही? हा कायदा आहे. एखादा जर म्हणला नाही नाही मला वाटतं उजव्या बाजूने जा, जा बाबा, तुला जायचं असलं तर जा, पुढच्या पुण्यतिथीचं कीर्तन आमच्यापैकी कुणाला तरी देऊन ठेव. असंच आहे, मरल जगल का मरल ते. रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवावी हा नियम आहे. मला वाटलं मी महाराज आहे उजव्या बाजूने जातो, चालेल का? असं चालत नाही. रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवणं हा गुन्हा आहे. त्याला दंड होईल, त्याला अटक होईल, त्याला अपघात होईल, त्याला दुखापत होईल, प्रसंगी त्याचा प्राण जाईल. होईल की नाही हे सगळं? ही उजव्या बाजूने कायदा मोडून उजव्या बाजूने जाणं याची शिक्षाच आहे ना, याची शिक्षा आहे. मग आता मला सांगा, रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम कुणा करताय? या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिका करताय की नाही? प्रत्येक नागरिका करता हा नियम आहे. आता ऐका, एखाद्या दिवशी एखाद्या शहरामध्ये राष्ट्रपती येतात, राष्ट्रपतींच्या गाड्या येतात. मग राष्ट्रपतींच्या गाड्या आल्या म्हणजे ते विशेष असतं. मग आता राष्ट्रपतींना कार्यक्रमाची गडबड असते, घाई असते, त्यांना पुढं जायचं असतं, थांबून राहता येत नाही.
ते जर त्या ह्याच्यामध्ये अडकले, रहदारीमध्ये अडकले, तर त्यांना इच्छित स्थळी पोचता येत नाही, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. याच्याकरता मग राष्ट्रपतींच्या गाड्या पुढं जाऊ देण्याकरता हे व्यवस्थापना करणारे जे नियंत्रण कक्ष असतात ते पोलीस काय करतात, सगळ्या गाड्या उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या सगळ्या गाड्या डाव्या बाजूला लावून घेतात आणि राष्ट्रपतीच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात. राष्ट्रपती याच देशाचा नागरिक आहे की नाही? डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम या देशातल्या प्रत्येक नागरिकाकरता आहे की नाही? राष्ट्रपती याच देशाचा नागरिक आहे की नाही? आहे. मग त्याच्या गाड्या जेव्हा उजव्या बाजूने अत्यंत वेगानं निघून जातात तेव्हा एखाद्या चौकामध्ये पोलिसांनी त्यांना थांबवून काढा 20 रुपये असं जर राष्ट्रपतीला म्हणलं तर चालतं का हो? चालतं. चालतं ना? नाही चालत. हां, म्हणजे ऐकत चला. हां, कशा करता सांगतो मी आपल्याला हे, की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं हा कायदा सगळ्यांकरता आहे, हे मान्य आहे. पण राष्ट्रपती आला तर त्याच्याकरता जसा कायदा बाजूलाच ठेवावा लागतो तसं प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. हा नियम सगळ्या जगाकरता आहे. संत महात्मे येणं म्हणजे राष्ट्रपतीच्या गाड्या येण्यासारखं आहे. विठ्ठला 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 दृष्टांत विषम आहे, याच्याबद्दल वाद नाही. दृष्टांत विषम आहे, पण कशा करता मी आपल्याला सांगतो, जेव्हा एखाद्या करता त्या नियमाचा अपवाद केला जातो तेव्हा ज्याच्याकरता अपवाद केला जातो तो काहीतरी विशेष सामर्थ्य आणि अधिकार बाळगून असतो, हे आपल्याला ओळखावं लागतं. तसं प्रारब्धाचे भोग सगळ्यांना भोगावे लागतातच हा नियम जरी असला तरी ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या संतांच्या जीवनचरित्राला जरी प्रारब्ध लावायचं नसलं तरी तुकोबाराय ज्या भक्ताच्या चरित्राच्या संबंधानं हे बोलून दाखवतात त्या भक्ताच्या ठिकाणी अधिकार आणि सामर्थ्याचा विशेष ओळखून त्यांना प्रारब्ध नाही असं तुकोबाराय बोलू शकतात. अजून एक शेवटचा विचार मी आपल्याला या संबंधामध्ये सांगतो आणि थांबतो. आपल्याला थोडंसं रामायणामध्ये याच्याकरता जावं लागेल बरं का. रामायणाचा कारण चालू आहे कथा, रामायणातला दृष्टांत देतो आणि थांबतो. काय झालं की रावणाचा वध झाला, रामचंद्र प्रभूंनी विभीषणाला राज्यावरती लंकेच्या राज्यावरती बसवलं आणि रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये परत आले. अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूंचं राज्य चालू, तिकडं लंकेमध्ये विभीषणाचं राज्य चालू. दोघांचंही राज्य चालू होतं, आपापल्या ठिकाणी व्यवस्थित होतं. एके वर्षी शिवरात्र आली, महाशिवरात्र आली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी विभीषणाच्या अंतःकरणामध्ये असा विचार आला की आज महाशिवरात्र आहे, आपल्याला रात्री 12 वाजता भगवान शंकराची पूजा करायची आहे. आपल्या कुळाची परंपरा आहे, आपण शिवभक्त आहोत, आपल्याला हे करायचं आहे. मग आपल्या गावामध्ये आपल्या लंकेमध्ये काही शिवमंदिरं कमी आहेत का? आपल्या देवघरामध्ये भगवान शंकर नाहीत का? सगळं खरं आहे. पण ह्या सगळ्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्यापेक्षा विभीषणाच्या मनात विचार आला, समुद्राच्या पलीकडे गेलं की स्वतः रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेलं लिंग आहे. रामेश्वरला रामचंद्र प्रभूंच्या हाताने स्थापित झालेलं लिंग आहे. मग या रात्री जर आपण तिथं जाऊन ज्या लिंगाला रामचंद्र प्रभूंचे हात लागले त्याची पूजा करण्याचं भाग्य मिळालं तर केवढा आनंद आहे. विभीषणाला वाटलं आता राजा आहे लंकेचा, काही कमी नाही. मनात आणलं, झालं, राजाच आले, वैभव सांगा ते या तुकोबारांच्या नियमाप्रमाणे सगळं वैभव वगैरे घेतलं, सगळं घेतलं, समुद्राच्या ऐलतीराला आला. रात्रीच्या वेळेला 12 वाजता बरोबर भगवान शंकराची अतिशय सुंदर पूजा विभीषणाने केली. आता विभीषणासारखा लंकेचा राजा आहे, काय पूजेला कमी आहे? पूजेच्या ऐश्वर्याला काय कमी आहे? उत्तम ऐश्वर्य संपन्न पूजा भगवान शंकराची विभीषणाने केली. खूप बेल वाहिला, खूप काही हे केलं, वस्त्र सगळं चांगलं 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 केलं. पुष्कळ बेल भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहिला आणि सगळी पूजा झाल्यानंतर भगवंताला नमस्कार करून विभीषण मंदिरातून बाहेर आले. विभीषण बाहेर आले, बरं वाटलं, मनासारखी पूजा झाली, छान झालं, भगवंताची सेवा झाली. पूजेचा एक स्वतंत्र आनंद असतो. चांगली पूजा केली की मनाची प्रसन्नता स्वतंत्र असते. बरं वाटलं, समाधान वाटलं. आता हे सगळं निघायचं, परत लंकेला जायचं. तेवढ्यात झालं असं की भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलेला बेल तो पाहून एक गाय त्या बेलाकडे, हिरवा बेल बघितला, हिरवा चारा भांबावे पशु, ज्ञानोबारायांनी म्हणले की नाही, तसं हिरवा रंग बघितल्यावर पशु भांबावतो, तशा त्या गायीला तो हिरवा रंग बघितल्यावर अरे इथं काहीतरी चारा मिळेल आपल्याला खायला, म्हणून ती गाय त्या मंदिराच्या गाभाऱ्याकडे जायला निघाली. त्या हिरव्या रंगाला बेलाला बघून भुलून जायला निघाल्यानंतर विभीषणाने नेमकं बघितलं. विभीषणाला वाटलं आता ही गाय आत जाईल, त्या बेलाला तोंड लावेल,
सगळा बेल उद्ध्वस्त करून टाकेल. इतकी सुंदर पूजा आपण केली, ती सगळी पूजा उद्ध्वस्त होईल, चांगलं नाही. म्हणून गाईला हाकलावं म्हणून बिभीषणाने काय केलं, खाली वाकला. आता गाईला हाकलण्याकरता काय करतो, उगी आपण खडा उचलल्याचं, दगड उचलल्याचं नाटक करतो, फेकल्याचं नाटक करतो. ती बिचारी घाबरते आणि मागे फिरते गाय. बिभीषणाला वाटलं हाकलावं म्हणून काही नाही, त्यांनी खाली वाकला. काही सापडतं का बघितलं, मंदिरात आत जाताना दुर्वेची एक काडी पडली होती, वाळलेल्या दुर्वेची काडी. आतमध्ये जाताना एक गवताची काडी, वाळलेलं गवत, त्याची काडी पडली होती. बिभीषणाने वाळलेल्या गवताची ती काडी उचलली आणि गाईला हाकलण्याकरता म्हणून गाईवर फेकली. तेवढीच काडी गाईच्या अंगावर पडली आणि गाय मेली. आता ह्याच्याने गाय मरते का हो? मरत नाही, पण त्या दिवशी मेली. काय बोला फुलाला गाठ पडते, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते. याचं फेकणं गाईचं प्रारब्ध संपणं एक समयावच्छेदानं झालं असेल, काही झालं असेल, पण ती गाय मेली. गाय मरून पडल्याबरोबर तिथल्या मंदिरातले जे बाकीचे लोक होते, पुजारी वगैरे तिथले जे होते, ते गोळा झाले. अरे यांनी गोहत्या केली, यांनी गोहत्या केली, हे बरं नाही, हे चांगलं नाही. मग हे रामराज्य आहे, रामराज्यामध्ये गोहत्या चालत नाही, मग याला दंड द्या. काय दंड द्या? रामराज्यामध्ये गोहत्येला प्राणदंड होता, गाय ज्याने मारली त्याला प्राणदंड, मग याला प्राणदंड द्या. प्राणदंड द्या म्हटल्यानंतर द्या, आता कसं करायचं? मग त्याला साखळ दंडानं बिभीषणाला बांधण्यात आलं. बिभीषण सांगतोय, अहो मी लंकेचा राजा आहे, मी रामचंद्र प्रभूंचा शिष्य आहे, मी त्यांचा भक्त आहे, मी हे मुद्दाम केलेलं नाही, मी का म्हणून मुद्दाम गाय मारेन? मी जर देवाचा भक्त आहे तर मी गोहत्या कशी करेन? माझा समजून घ्या, मला ऐका माझं. कोणी ऐकायला तयार नसतं. समाजाला कृती दिसते, कृतीच्या मागचा विचार आणि शब्द यांचा विचार समाज कधीही करत नसतो, लक्षात ठेवा. समाजाला फक्त कृती दिसते. अरे याला मारा, याला मारा, याने गाय मारली, याने गाय मारली. साखळ दंडानं बांधून टाकण्यात आलं बिभीषणाला, हात पाय ताणून बांधले. कुणी आलं भाला टोचवायला लागलं, तो भाला बिभीषणाच्या अंगात घुसेना. कुणी आलं तलवारीनं मारायला लागलं, तलवार त्याच्या अंगाला लागली तरी एखाद्या रबरावर पडून मागे यावी तशी ती मागे यायला लागली. काय करावं कळेना. शेवटी तिथल्या जमलेल्या लोकांनी असं ठरवलं की हा जर शस्त्रानं मरत नसेल तर एक काम करा म्हणे, याच्या भोवती लाकडं रचा आणि द्या पेटवून. भोवती लाकडं रचा, द्या पेटवून, त्याच्यामध्ये अग्नीमध्ये जळून मरेल. म्हणून जवळ सगळी लाकडं अगदी अंगाला चिकटून अशी लाकडाची रास रचली. पेटवायचं आहे आता. बिभीषणाला वाटलं काय, मी काय मुद्दाम केलं नाही, माझ्याकडून चुकून झालं. बोला फुलाला गाठ पडली, गाय मेली, गोष्ट खरी आहे, पण मी हे हेतुतः केलेलं नाही. रामचंद्र प्रभूंचे त्यांनी स्मरण केलं. खूप अंतःकरणापासून, देवा तुमच्या भक्ताला काय भोगावं लागतंय, मी हे मुद्दाम केलं नाही, मला मारायचं तर मारू दे देवा, देहपाताला मी घाबरत नाही, पण हे अशा कारणाने मला मरण यावं हे मला मान्य नाही. माझ्याकडून खरंच जर गोहत्या हेतुतः झाली असेल, मला आत्ताही मरण यावं, पण देवा मी जर हेतुतः गोहत्या केली नसेल तर आपण माझं रक्षण करा, अशी प्रार्थना केली. आणि रामचंद्र प्रभू तिथं प्रकट झाले. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. नाम आठवल्याबरोबर रामचंद्र प्रभू तिथं प्रकट झाले. सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती. नारद महर्षी आपल्याला भक्तिसूत्रामध्ये सांगतात, त्याचं फक्त कीर्तन करा. सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती, तो लगेच प्रकट होतो. नाम आठविता प्रकट पै झाला, हे त्याचंच सरळ सरळ भाषांतर असल्यासारखं आहे. रामचंद्र प्रभू प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर बघितलं, रामचंद्र प्रभू आले, राजे आले, भगवान आले म्हणल्यानंतर बाकीचे सगळे बाजूला सरकले. देवाने विचारलं, अरे काय चाललंय? त्यांनी सांगितलं, देवा याने म्हणे गोहत्या केली. बरं, मग म्हणे आम्ही याला मारण्याचा प्रयत्न करतो, हा मरत नाही, मग म्हणून आता आम्ही याला पेटवून देतो. तर आता तुमचं राज्य आहे, काय करायचं? पेटवून द्यायचं. रामचंद्र प्रभू म्हणाले, मी सांगू का तुम्हाला, तुम्ही याला मारू नका. लोक म्हणाले, असं कसं म्हणता, कायदा करणारे तुम्हीच आहात आणि तुम्हीच मोडायला सांगितल्यानंतर कायद्याबद्दलचा धाक समाजामध्ये कसा राहील? भीतीनं का होईना, आपण समाजाने नियमात राहिलं पाहिजे. दंडाच्या भीतीनं का होईना, माणसाने स्वतःच्या इच्छेनं नियमात राहणं हे सत्वशीलतेचं लक्षण आहे. आपण आपल्या इच्छेने नियमात राहावं, दंडाच्या भीतीनं नियमात राहणं हे सात्विकतेचं लक्षण नाही. पण दंडाच्या भीतीनं का होईना माणसानं नियमात राहिलं पाहिजे. आणि तुम्हीच जर म्हणायला लागलात, नाही नाही यांनी नियम मोडलाय, गोहत्या झाली, पण तरी मी म्हणतो याला सोडून द्या, असा प्रत्येकाकरता तुम्हाला न्याय बदलता येणार नाही. देवा याला मारावं लागेल. ठीक आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, मग मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका, मी काय सांगतो ते ऐका. ते म्हणाले, काय आता सांगताय? याला मारायचं आहे, गोहत्या घडली आहे.
रामचंद्र प्रभूंनी तिथल्या लोकांना सांगितलं, एक काम करा म्हणे. रामचंद्र प्रभूंच्या मुखातले शब्द सांगतो. रामचंद्र प्रभू म्हणतात, वरम ममैव मरणम मदभक्तो हन्यते कथम. कशा करता? अरे वरम ममैव, तुम्हाला जर मारायचं आहे ना तर वरम ममैव मरणम, मला मारा, माझं मरण श्रेयस्कर आहे. मद भक्तो हन्यते कथम, माझ्या भक्ताला का मारता बाबा तुम्ही? मला मारा, भक्ताच्या जागी मला ठेवा आणि मला जाळून टाका. मला माझ्यावर तलवार चालवा, माझ्यावर धनुष्यबाण चालवा, मला मान्य आहे, मी मरायला तयार आहे. लोकांनी विचारलं, असं कसं होईल? कर्म त्याचं फल तुम्हाला, असा नियम नाही ना देवा. त्याचं कर्म त्याला भोगावं लागेल. तुम्ही कर्म केलं नाही, मग तुम्ही का भोगता? त्याला उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, वरम ममैव मरणम मदभक्तो हन्यते कथम राज्यम आयुहु मया दत्तम तथैव स भविष्यती. रामचंद्र प्रभू म्हणाले, अरे भले कर्म त्याचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो, मला तुम्ही शिक्षा द्या. का? कारण त्याला दिलेलं राज्य आणि त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे. त्यामुळं त्या राज्यात आणि त्या आयुष्यात जे घडेल त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळं तुम्ही मला मारा. लोकांनी विचारलं, असं कसं होईल? त्याला रामचंद्र प्रभूंनी उदाहरण दिलं, भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंडयिष्यते. रामचंद्र प्रभू रामायणामध्ये असं सांगतात की बाबा, भृत्यापराधे सर्वत्र, सर्वत्र भृत्यापराधे दंड स्वामीनाम इष्यते. अरे जगामध्ये सगळीकडे तुम्हाला हे बघायला मिळतं. मी त्याच्याकरता छोटं उदाहरण सांगतो का? अगदी छोटं उदाहरण. आपण आपल्या गाडीत बसून चाललेलो, आपल्या गाडीचा धक्का एका सायकलला लागला, सायकलवाला पडला की भांडणं होतात की नाही? होतात. फार लागलेलं नसतं, सायकल वेडी वाकडी झालेली नसते, तरी पडलेला अशा आविर्भावात येतो की जणू काही जवळजवळ मरता राहिला, अशा आविर्भावात अंगावर येतो. मग आजूबाजूला बसलेले असतातच गावागावामध्ये, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, याच्याकरताच ते जन्माला आलेले, ते तिथं बसलेलेच असतात. ते दगड घे, काही घे, काचा फोड गाडीच्या, हे सगळं चालू होतं. मग सगळ्याकडचं रहदारी थांबून जाते. आपण म्हणतो, काय लागलंय तुम्हाला? निदान सायकलचा रंग तरी उडालाय का बघा. म्हणतो, नाही नाही नाही, मला पाडलं तुम्ही, माझी सायकल अमुक तमुक. मग हे सगळे काही शहाणे लोक मध्ये येतात. अहो सगळीकडे लोक थांबून राहिले आहेत, गाड्या थांबून राहिल्या आहेत, लोकांना कामावर जायचं आहे, मिटवा लवकर मिटवा. मग आपणही म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, काय द्यायचं याला? हा तो म्हणतात, तो सायकलवाला तर सायकलची किंमतच घेत असतो. तो म्हणतो 10,000 रुपये द्या. अरे तुला लागलं नाही, खर्चटलं नाही, 500 रुपये देतो. नाही, तो म्हणतो 10,000, हे म्हणतात 500. शेवटी काहीतरी होतं ना, मध्यस्थी आलेले लोक असतात मिटवायला, ते म्हणतात, अहो द्या काहीतरी, 5,000 रुपये द्या, मिटवा, निघा बरं इथून. काय तुम्हाला गाडीत बसताना 5,000 रुपये जास्त आहेत? 5,000 रुपये दिले जातात, तो निघून जातो, माणसंही निघून जातात. मुद्दा इतकाच आहे, गाडी आपण बसलेलो आहोत गाडीमध्ये, गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे, धक्का लागला सायकलला धक्का दिला कुणी? ड्रायव्हरने. गाडी चालवणारा कोण होता? ड्रायव्हर. गाडीला, त्या सायकलला धक्का दिला कुणी? ड्रायव्हरने. आणि 5,000 कुणाचे गेले? मालकाचे गेले. काय संबंध आहे? कर्म ज्याचं त्यांनी भोगावं की नाही? मग मालकाने का 5,000 द्यावेत? हेच उदाहरण रामचंद्र प्रभू देतात. भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. अरे जगामध्ये सगळीकडे सेवकांनी अपराध केला तर स्वामीला दंड भरावा लागतो. त्यामुळे त्यांनी केलेले जे कर्म आहेत, त्याचं जे प्रारब्ध आहे ते त्याला नाही, असं जे तुकाराम महाराज भक्ताला नाही म्हणतात, याचं कारण ते भक्तालाच असतं, पण परमात्मा भोगतो म्हणून त्याला नसतं, असा त्याचा अर्थ करावा लागतो. अंबऋषी कारणे जन्म किती? 1 नाही 2 नाही 10 जन्म सोसिले की नाही? मग कर्म कुणाचं? अंबरीशाचं. आणि सोसलं कुणी? देवानी सोसलं ना. म्हणजे त्याचं कर्म भक्त म्हणून जर परमात्मा सोसत असतील, भोगत असतील, तर एका कर्माचं एकच प्रारब्ध निर्माण होतं. हा नियम आहे. त्यामुळे ते एकच प्रारब्ध जर भगवंतानी भोगून संपवलं तर ते प्रारब्ध भक्ताला नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही, भरो निया अंतर्बाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या रामचंद्र प्रभूंच्या गोस्वामीजींच्या चरणी समर्पित करणं एवढंच आपल्या हातात आहे.
आपण कर्म करावं, आपण कीर्तन करावं, फल भोगायचं नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात तसं कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधोद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. तसं आपण कीर्तन नावाचं कर्म केलं आहे, आता ते ईश्वराच्या म्हणजे गोस्वामीजींच्या चरणी समर्पित करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यामुळे या कर्माचं पापपुण्य आपल्याला त्याचा काही संबंध नाही. जी आपली कीर्तनाची सेवा झाली ती गोस्वामीजींच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद की ज्यामुळं आम्हाला गोस्वामीजींची सेवा करण्याची संधी पंढरीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये केवळ आपल्या दोघांच्या सहयोगानं प्राप्त झाली. त्यामुळे जर आम्हाला पुण्य नकोच आहे, गोस्वामीजींनाच आहे, पण गोस्वामीजी त्या पुण्याचा वाटा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. भेद देव भक्त पण वेदा वेद देव भक्तपण भक्तपण देव भक्तपण देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवाची झाला पाही अवघा देवाची झाला पाही तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवाची झाला पाही अवघा देवाची झाला पाही भरोनी अंतरबाही भरोनी अंतरबाही भरोनिया अंतरबाही बोला अवघा देव झाला पाही अवघा देव झाला पाही विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलले मला चंद्रशेखरजी महाराज चिरंजीव म्हणतात, ते माझे बाबा आहेत आणि आज माझ्या आईंनी मला चिरंजीव म्हणलं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. महाराज बाहेर कीर्तनामध्ये वगैरे चिरंजीव म्हणले होते, पण चैतन्य महाराजांनी पांडुरंगाच्या समोर चिरंजीव म्हणलं. आता एक विश्वास झाला, जीवनभर ते माझा कधीच हात सोडू शकत नाही. मी महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या सप्त्यामध्ये महाराज कीर्तन केल्याबद्दल आमचे नाशिकचे किरणजी भावसार यांनी महाराजांचा सत्कार केला. आमच्या सप्त्यामध्ये आम्हाला खूप मदत करणारे आमचे श्रीनिवासजी कुलकर्णी आणि लक्ष्मणजी माळी दोघांना प्रार्थना करतो आपण महाराजांना मूर्ती द्यावं. संध्याकाळी ठेक 7 ते 9 श्री हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी यांचं कीर्तन होईल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदारी श्री ज्ञानदेव